हातरून टाकणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक। सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव विराज विनोद बारोकर। आज मी आपल्या समोर स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, लेखक लोकमान्य टिळक यांची यशोगाथा सांगण्यास उभा आहे। लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीतील चिखली या गावी झाला। त्यांचे पूर्ण नाव बाळकिशोर गंगाधर टिळक व वडिलांचे नाव गंगाधर टिळक आणि आईचे नाव पार्वतीबाई होते। ते लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते। आत्मविश्वास आणि निर्भीडपणा हे त्यांचे गुण होते। 1877 साली त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पदवी मिळवली। त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली। त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले। शेतकऱ्यांनी एकत्र यावे म्हणून गणेश उत्सव, शिवजयंती हे उत्सव सुरू केले। त्यांनी इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांनी अनेकदा तुरुंगात भोगला। त्यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला। त्यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी असंतोषाचे जनक असे म्हटले। 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले। भारतीयांना स्वातंत्र्याचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ मावळा अशा थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।